कार्य सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। આજે પારણા જોડાવાનો મતલબ ને પરમ પૂજ્ય શેષરા બાબા જન્મ જયંતિ મહોત્સવ કાર્યક્રમ અને જન્મ જયંતિ એટલે બાબા આજે જન્મ દિવસ આપણે ઉજવી रहे हैं तो बाबा मां पावन भाई बाबा जन्म આવી ગયો કે मां पावन भाई बाबा जन्म આવી ગયો કે આવી ગયો કે जन्म वाला भगतोरे वाला भगतोरे गोपाल मारो तारणियो झूले सिसरा मारो तारणियो झूले सिसरा मारो तारणियो झूले हमें ना पावन देव पारणा झूली लेना बने आवाज ना आते पारणा झूली लेना बने आम्ही आरती घेणं आहे હવે આનંદથી આરતી घेजा बोलो सद्गुरुदेव की ओम जय सिसराव हरि स्वामी जय सिसराव हरि ओम जय सिसराव मात पिता तुम्हारे शरण जाऊं मैं किसके बाबा शरण जाऊं मैं किसके स्वागत की हूँ या जया माया सिसरो बाबा स्वागत की हूँ या जया माया संतोष बाबा या तुम्हें यारती में होना दीवो या तुम्हें यारती में होना दीवो यारती उतार
बिन सागत की हूँ या सिसरो बाबा यार देवता बिन सागत की हूँ या संतोष बाबा। बोले सतगुरु देव की जय। स्वामी रामचंद्र खड़की ने या बाबा कार्यक्रमों में एक पद यात्रा चलते चलते आए हैं क्या भी स्वागत कहता है। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोलो शेषराव बाबा की जय। मामाच्या खोऱ्यात काहीतरी घडलं, मामाच्या हृदयी कायमचं दडलं. मामाच्या खोऱ्यात काहीतरी घडलं, मामाच्या खोऱ्यात काहीतरी घडलं, मामाच्या हृदयी कायमचं दडलं. चमत्कार घडला कसा हो चमत्कार घडला, चमत्कार घडला कसा हो चमत्कार घडला. सगळं डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला, सगळं डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला. शेषराव बाबाची निराळी शक्ती, बोलच्या शक्तीला व्यसन मुक्ती. शेषराव बाबाची निराळी शक्ती, शेषराव बाबाची निराळी शक्ती, बोलच्या शक्तीला व्यसन मुक्ती. बोलेचं अवतरला साधू शंभू अवतरला, बोलेचं अवतरला साधू शंभू अवतरला. सर्व डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला, सर्व डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला. जगाला जाऊन दिली या कीर्ती, कधी न यायची केलेली मूर्ती. जगाला जाऊन दिली या कीर्ती, जगाला जाऊन दिली या कीर्ती, कधी न यायची केलेली मूर्ती. चरणी बैसाला जगदेव, चरणी बैसाला, चरणी बैसाला जगदेव, चरणी बैसाला. चला डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला, चला डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला. बुलढाणा जिल्ह्याला जाऊ शिरपूर गावाला, बुलढाणा जिल्ह्याला जाऊ शिरपूर गावाला. चला डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला, चला डोळ्यात बघून घ्या शेषराव बाबाला. Thank you.
या गळ्यातून तुटून पडलाय हार, या गळ्यातून तुटून पडलाय हार, शोधून शोधून थकले हार, शोधून शोधून थकले हार, या गळ्यातून तुटून पडलाय हार, या गळ्यातून तुटून पडलाय हार. दुर्गंध पक्षी उडलाय ग, त्यात अंधार पडलाय ग, दुर्गंध पक्षी उडलाय ग, त्यात अंधार पडलाय ग, सोडून सोडून गेले पार, सोडून गेले पार, या गळ्यातून तुटून पडलाय हार, या गळ्यातून तुटून पडलाय हार. મારા ભાઈઓ ગામથી થોડે દૂર 1.5 કિલોમીટરની અંતરે મન્નાથજી મહારાજની મંદિર પાસે જઈને જ્યારે બાબાએ ફાંસો ખાવાનો વિચાર કરી લીધો એમ આવી ગયો ત્યારે શિવજી સાક્ષાત બાબાના દર્શન માટે ઊભા થઈ ગયા અને શિવજીએ વરદાન આપ્યું. બાબાએ કીધું કે શિવજીએ પૂછ્યું બાબાને કે તમે કેમ મરો છો, तू का बुवा मरता. तेव्हा बाबांनी शिवप्रभू प्रभूजीला सांगितलं मला आता इथं हे जगात जीवन काही अर्थ नाही, मी पुरा बर्बाद झालेलो आहो, तर देवा मला आता मरण पाहिजे. तेव्हा शिव प्रभूंनी सांगितलं बाबांना तुम्हाला जर काही लागेल तर तुम्ही मला द्यायला तयार आहो. त्यावेळेस बाबाने सांगितलं प्रभू मला तुम्ही एकही वरदान द्या, माझे जर दारू सुटली तर सुटली तर पुरा जगतची दारू सुटे ना असं मला वरदान द्या. અને આવા બધા વરદાનો માગી ને 1993-94 થી આ વ્યસનમુક્તિનું કાર્ય ચાલુ થયું. મારા ભાઈઓ છોકરીઓ બહુ મસ્ત નૃત્ય કર્યું ને એના કીધું છે જગતની અંદર પૂરા દેશની અંદર બધી વસ્તુની તમને બધી વસ્તુ મળી જશે, બધા પ્રકારના માપદંડ મળી જશે, પણ ખાલી શબ્દથી દારૂ છૂટે ને એવું જગતમાં કોઈ જગ્યાએ સ્થાન ના મળે. આ શિવ શક્તિ છે, આ દિવ્ય શક્તિ છે, આ પરમ પૂજ્ય શેષરાવજી મહારાજને મળેલું વરદાન છે. અને એટલે જ મેં કીધું છે દારૂ છોડવાની ઉત્પત્તિ કરનાર પરમ પૂજ્ય શેષરાવજી મહારાજ છે, એને ચલાવનાર પૂજ્ય સંતોષજી મહારાજ છે. અને આ બે વ્યક્તિ સિવાય જગતની અંદર કોઈ બીજો વ્યક્તિ નથી. મારા ભાઈઓ બહુ દારૂ પી લીધી, હજારો રૂપિયાની દારૂ પી લીધી. આપણે જ્યારે ગટરની અંદર પડેલા હતા ને, ગલીઓમાં ઘૂમતા હતા, ત્યારે આપણને ઉઠાવવા વાળો કોઈ નહોતું. અને ત્યારે આ શેષરાવજી મહારાજના પાવન ચરણોમાં આપણને સ્થાન મળ્યું છે. બાબા
બાબાની કૃપાથી હવે તો એક જ કામ કરવાનું કે સંતોષજી મહારાજના પગ પર પગ મૂકીને ચાલતા ખાઓ, જીવનનો ઉદ્ધાર થઈ જશે. આ જાહેર કરી એમાં હું તમને કહી શકું છું. તમારી બધાની ભાવના જોઈ મને બહુ આનંદ થયો. મારા ભાઈ બહેનો, પૂરા દેશભરના પબ્લિક, પૂરા દેશભરના ભક્તો શિરપુર આવે છે. જ્યારે બી સમય મળે ત્યારે બાબાજીની સમાધિ પર જવાનું ભૂલશો નહીં. રતિલાલભાઈ અને એમની બધી ટીમ અત્યારે આ પુણ્યતિથિના કાર્યક્રમમાં આવી હતી ને, આખા દેશની પબ્લિક જ્યાં આવી હતી તે બધામાં છે ને આપણા ગુજરાતનું નામ અને તાપી જિલ્લાનું નામ થયું ભાઈ, અને આનંદ થયો. એકવાર જોરદાર તારીખ આવી સેવા કરતા રહ્યો. મારા બહેનો, જાન્યુઆરીની 7 તારીખ નવા વર્ષની અંદર વલસાડ જિલ્લાના ધરમપુર તાલુકાના જામલિયા ગામે તમારા જેવું તમારું ગોગળપાડા છે એના જેવું ગુજરાત અને મહારાષ્ટ્રની બોર્ડર છે, ત્યાં કાર્યક્રમનું આયોજન કરેલ છે સંતોષજી મહારાજનું. ઓછામાં ઓછી 50,000 પબ્લિકનું આયોજન ત્યાં કરેલું છે. સમય મળે કાર્યક્રમ જોવા આવવાનું ભૂલશો નહીં. કેમ? અમે તમારા બાજુ આવશું, તમે અમારા બાજુ આવશો. અને હવે તો આપણે છે ને, હવે તો આપણે શું છે ખબર, આપણા સગા સંબંધી ભૂલી ગયા ભાઈ. હવે તો બાબાના ખાતામાં આપણે વારસદાર થઈ ગયા, એ વસ્તુ ભૂલવાની નહીં. અને આજે જ નહીં, જીવન દે ત્યાં લગી ખરાબ. આપણો આત્મા જયારે કૈલાસમાં જશે ને શિવ પ્રભુજીની પાસે, ત્યાં બી બાબા હાજર છે અને ત્યાં પણ આપણે વિમો રહીશું. મારા બહેનો, ગોગળપાડા ગામના તમામ ભાવિકોએ, તમામ ભક્તજોને અને આપણા બધાના સ્વભાવથી તમામે મને બે બોલ બોલવાની જે તક આપી તે બદલ આપણા બધાનો આભારી છું. મારા ભાઈ બહેનો, જીવન બાબાના નામથી મળ્યું છે, બાબાના આશીર્વાદથી મળ્યું છે, બાબાના પાવન ચરણોના કૃપાથી મળ્યું છે. ઘરનું કામ 1 કલાક છૂટી જાય તો કોઈ વાંધો નથી, પણ બાબાના કાર્યક્રમમાં પૂરો પરિવાર રહીને આવવાનું ભૂલશો નહીં. આવા આશીષ વચનો આપી મેં મારા બે પર વિરમું છું. ઓમ નમઃ શિવાય. ખૂબ ખૂબ ધન્યવાદ. मैंने विचार किया एगो पोरो जहाँ जन्म ले तो 22 के 23 वर्ष लगते थे मोडो केरो लाखतुर, पर जहाँ एगो होरोपी ने एगी जगह अपराधवे हैं तो दुख भी जाए तो खूब मोटे गोठेरे त्या एगो होरापी ना कायम होरोपी है तो नोट वेचिन भी होरोपी है, बासने वेचिन भी होरोपी है. एडी परिस्थिति आदिवासी थी, पर कहीं ते भी आज या गगलपाड़ा में आय दाखवू शेषराव बाबा भी है तो वेता ही खूब म्हणजे ये सुविधा केली है आणि ओता बठा आदिवासी उतरी गया. ये खूब मोठी गोष्ट आहे आपल्या खातुरे का खूब हानी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही विचार केला जहां महाले काय सारवणारे तो शेषराव बाबा जहां परिस्थिती आधी तो मी मालूम आहे खाटलो मी ने बोलतो होता जगाम शेषराव बाबा राहिलो आणि तीही मंदिर बिने आतो जुनं मंदिर होतं नातोन एक पोंगो आतोन ते पोंगम जी ते माडो रसोड बहाते हैं बुलढाणा सिरपुर में तीही तो बहुत कार्य केतलो. एडी परिस्थिती ने तो निघलो हाय. आपो आदिवासी समाज भी खूब मोठो आज आखो युद्धवरती पगार केलो महाराजालो विता तो शेषराव बाबा હતો तिया फाटला संतोष महाराज आहे. एडो काय महात्मा आपने मोको मिलियो ए संधी सोडूला ना आणि जे काय लोक मोन्युमेंट रहतो इथे विरोध केतो ध्यान केना देवो ते आपू जो कार्य है तो चला देवो आना आवनारो समय जोरी तो खूब खराब है. ताले वो जो परिवार में शेषराव बाबा संतोष महाराज परिवार माझ्या माने अध्यक्ष पद नंदुरबार जिल्हा देतो या वती की आहे शेषराव बाबा संतोष महाराज आज ते जो भक्त आहे ते खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. काल का ई काय ते भी मा भी अगला जन्म मायो हारो कार्य केला वेरी किंवा काय ते ये पुण्य केला वेरी काल माने संधी मिली ने तर काय ना हजारों वर्ष आणि ना महात्मा अपने हे मिले भी नहीं. काल का
केल्ला भी महात्मा है पागे पड़ा जाते हैं तो 3 रेट लिख लो रे 500 दिया तो पागो ही पागे पड़ा और 200 दिया तो वाटेज नहीं पागे पड़ा पे एंडो एंडो थाना है ये अपने केडल भी आहुला रहे डायरेक्ट पागे पड़ते हैं और आशीर्वाद लेते हैं खूब मोटी को ठाया पुखातो रे आना ये जो कार्यक्रम जो रूपरेषा के तमाम 2-3 महीना से मेहनत करते हुए अजीत भाइयों ने कहा यहाँ एक कार्यक्रम पुलिस पाटिल है सरपंच साहब है यहाँ का कामों के यो भी कहा ही कार्यक्रम एकदम जबरदस्त वे यो ऑटो यकीन में ओम नमः शिवाय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवो नमो नमः। आराध्य तथा परम दैवत शिव प्रभु शिव शंकर भोलेनाथ शक्ति स्वरूप माता जगदंबा माता गायत्री माता सप्तशृंगी माता यहामोगी देवमोगरा माता ग्राम दैवत ग्राम रक्षक हनुमान दादा मारुती महाराज महान शांततेचे महान दैवत भगवान गौतम बुद्ध आणि सर्व धर्मीय देवी देवतांना महामानवांना राष्ट्रसंतांना मी प्रणाम करतो साष्टांग दंडवत करतो। आज या ठिकाणी उपस्थित आपण तमाम परिसरातील निजर तालुका असेल चिखली तालुका असेल नवापूर तालुका असेल नंदुरबार तालुका असेल आजूबाजूच्या परिसरातून तसेच दुरून दुरून सुद्धा या ठिकाणी एकत्रित झालेले दीव दमन पासून आलेले लोक मला दिसले। दमन पासून 8 गाड्या आलेल्या दीव दमन पासून त्यानंतर मनुबाई आणि हे धरमपूर वलसाड या साइट मधून आलेले त्यानंतर दुरून दुरून या ठिकाणी आवाज थोडा कमी कर दुरून दुरून या ठिकाणी आलेले आपण सगळे भाविक भक्त बंधू भगिनी माता पिता बाल गोपाल आपल्या सर्वांना मी सप्रेम नमस्कार करतो। आणि आज बंधूंनो ज्यांनी हा कार्यक्रम 1 वर्षापासून बुक केलेला आहे ज्यांनी हा कार्यक्रम 1 वर्षापासून घेतला आणि त्या पूर्ण ग्रामवासीय घोगळपाडा या तिन्ही पाड्यातील काल मी तिन्ही गावाला भेट दिली दर्शन दिलं मिरवणूक झाली माझी तिन्ही पाड्यामध्ये तर आपल्या समस्त ग्रामस्थांचं या घोगळपाडा आणि आसपासचे 3 पाडे त्या तिन्ही गावाचं आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। आणि आज या ठिकाणी मनुबाई गुजरात राज्याचा अध्यक्ष मनुबाई जोपळे ज्यांना आता आपल्या भाषेमध्ये मार्गदर्शन केलं त्यानंतर आजच ज्यांना पद दिलं असे ते रविभाई वानेवीर त्यांना नंदुरबार जिल्ह्याचं जिल्हाध्यक्ष पद दिलं आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलं की एक रोपटं लावल्यानंतर ते झाड तयार करायला 100 वर्ष लागतात 50 वर्ष लागतात 20 वर्ष लागतात तेव्हा कुठे त्याला फळं लागायला लागतात पण ते झाड जर नष्ट करायचं म्हटलं ते 1 मिनिट सुद्धा कमी आहे। आजकाल अशा मशीनी तयार आहेत की 2 मिनिटात ते झाड खाली पडतं। अशाच पद्धतीने आमच्या रवी भाऊने सुंदर असं सांगितलं की एक पोरगा तरुण करण्यासाठी 20-22 वर्षाचा तरुण करण्यासाठी आई वडिलांना कष्ट करावं लागतात त्याला किती झोपावं लागते दवाखान्यात न्यावं लागते त्याला खाऊ पिऊ घालावं लागते त्याच्यासाठी कष्ट करावं लागते त्याला शाळेत घालावं लागते कॉलेजमध्ये घालावं लागते आणि दारू पिऊन ज्यावेळेस त्याचा ऍक्सिडेंट होऊन 1 सेकंदात तो मरून जातो त्यावेळेस तेवढं दुःख ते आई वडिलांना होतं की एक झाड आपण किती मोठं केलं खूप सुंदर असं ते सांगितलं त्यांनी
शिरीषबाई वसावे नंदुरबार जिल्ह्याचा उपाध्यक्ष, आपल्याच भागातला करंजळीहून आलेले सर्व अमृतदादा आणि विनोदबाई आणि रतिलाल आणि सगळेच आपली मंडळी, दीपादादा, त्यानंतर बोरचेकून आलेली आपली मंडळी, त्यानंतर बंधारपाड्याचा रतिलाल धुळे जिल्ह्याचा अध्यक्ष, केडगे महाराज नर्मदा जिल्ह्याचा अध्यक्ष, त्यानंतर आनंदभाई PSI, आपला PSI तो गुजरात राज्याचा महासचिव आहे, पायी दिंडीमध्ये आलेले, त्यांना चमत्कार झाला बाबाचा. त्यानंतर गांगुर्डे साहेब आणि रंजनाताई माऊली नंदुरबारहून या ठिकाणी आलेले. त्यानंतर रतिलाल सायला गुजरात राज्याचा उपाध्यक्ष, विष्णुबाई, वर्तुबाई, संगीता माताजी, योगेश मिस्त्री जोगनीपाड्याचे, त्यानंतर राजू आणि चिखलीचे मामा, त्यानंतर विमल अक्का, चौधरीताई वाघाळे, त्यानंतर संतोषबाई निजर तालुक्याचा अध्यक्ष, त्यानंतर मांडवीपाणीचे गुरुजी, त्यानंतर मगनबाई सेल्वासून आलेले अनेक लोक, सगळे 7-8 गाड्या जे मी बोललो, मगनबाई सेल्वासचा अध्यक्ष, त्यानंतर मानसिंग महाराज तोरंदा, पाचीराम दादा वडदा, अंतराम कोकणी, त्यानंतर भट्टबापू बेडसे आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सरपंच, उपसरपंच आपल्या घोगळपाड्याचे आणि खास करून आपले गुलाबभाई ज्यांनी स्टेज आयोजित केलं. आणि खासम खास हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे घडला ते अजितभाई, बरोबर आहे ना अजितभाई, तुमचं नाव. तसेच बरेचसे कार्यक्रम, बरेचसे नावं हुकले असतील. आता आपला पुण्याबाई आहे, वसंतदादा आहे, असे अनेक लोक आहेत या ठिकाणी, पण काहींची नावं राहिली असतील. समजून घ्या, टाइम जास्त झाल्यामुळं मी सर्वांची नावं नाही घेऊ शकत. आणि माझे माता भगिनी, बंधू भगिनी, आपल्या सर्वांना मी सप्रेम नमस्कार करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. माझ्या बंधूंनो, मराठी समजते आहे ना, माझ्या बंधूंनो, शेषराव बाबांना आयुष्यभर आदिवासी समाजाची सेवा केली आणि त्यांच्यानंतर 23 वर्षापासून त्यांच्या सांगण्यावरून मी सुद्धा 23 वर्षापासून आदिवासी समाजाची सेवा करत आहे. 60 लाख आदिवासी लोकांची दारू सोडली मी 23 वर्षामध्ये. आणि हे सांगोवांगीच्या बोलण्याच्या गोष्टी नाहीये, मी तुमच्यामध्ये इतकं मॅच होऊन गेलो की मी आता तुमच्या परिवारातलाच माणूस झालेलो आहे. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. शेकडो आदिवासीच्या घरी मुक्कामी थांबलो, तुमच्या हातचं जेवण केलं, तुमच्या बरोबर जेवण केलं. आणि मी या 23 वर्षामध्ये एकच अभ्यास केला आणि एका निर्णयापर्यंत मी येऊन पोहोचलो की या जगामध्ये आदिवासी सारखा इमानदार माणूस या जगात सुद्धा शोधून सापडू शकत नाही. आदिवासी म्हणजे 24 कॅरेट सोनं आहे, या भारताचा ओनर आहे, ओनर ऑफ द इंडिया, मूळ निवासी आहे. आदिवासी माणूस बाहेरून आला नाही, हा देश मूळचा आदिवासीचा देश आहे, सुंदर अशा संस्कृतीचा देश आहे. आणि तुम्ही जे आहे ते 24 कॅरेट सोनं आहे. आणि म्हणून मी आदिवासींची सेवा करणं म्हणजे माझं भाग्य समजतो. कारण ते मला जाता जाता बाबांनी सांगितलं होतं की आदिवासीचा सन्मान करायचा, त्याची सेवा करायची, त्याच्यामध्ये देव आहे, गरिबामध्ये देव आहे. मी केलं. 23 वर्ष झाले. आज रात्रंदिवस आपल्या कामासाठी मी जंगलामध्ये, डोंगरामध्ये फिरतो, त्यांची दारू सोडवतो. तर मी एकटा नाहीये, माझ्यासोबत माझे हे सगळे जे स्टेजवर बसलेले सगळे सहकारी आहे. आमच्या विजय दादा आंबावाडी मंदिर बांधलं यानं खेडगे दादानं मंदिर बांधलं पुन्हा नवागावला. अशा 2500 मंदिरं झाले. करंजळीला सगळ्यात सुरुवातीची पाठी 2002 मध्ये ते शिरीष दादानं आणि या करंजळीच्या लोकांनी तयार केली. माझ्या बंधूंनो, आपले आदिवासी लोक जे आहे सगळ्यात इमानदार आहे, कष्ट करणारे आहे. पण आपण 25-30 वर्ष अगोदर व्यसनामध्ये, ताडीमध्ये बसलो होतो आणि आपण मागासलेले
रिटर्न चाललो होतो. पण आता काळ बदललाय. 25 वर्षांमध्ये भरपूर प्रमाणात मध्ये फायदा झाला आपल्या आदिवासीचा. दारू सुटली. 80-90% लोकांनी दारू सोडली. जवान पोरं सुद्धा दारू सोडतात. शेषराव बाबाला मानतात, कारण शेषराव बाबा हा भगवान शंकराचा अवतार आहे. आणि भगवान शंकरानं बाबाला आपल्यासाठी पाठवलं या धर्तीवर, तुमची सेवा करण्यासाठी. तुमची सेवा करण्यासाठी या धर्तीवर शेषराव बाबाला इथं पाठवलं त्यांनी. आणि त्यांच्यानंतर त्यांनी ती कला, ती शक्ती मला दिली. आणि आज मी हे काम करत आहे. पण मी एकटा नाही करत आहे, तुमच्या सहकार्याने हे काम करत आहे. तुमच्या सहकार्याने हे काम करत आहे. माझ्या बंधूंनो, या जगामध्ये हे विश्व जे तयार झालं, हे पूर्ण विश्व, ही पृथ्वीच नाही, हे ब्रह्मांड जे तयार झालं, फक्त 2 शक्तीमुळे तयार झालं, शिव आणि शक्ती. बरोबर आहे? स्त्री आणि पुरुष. त्याच्याशिवाय हे पूर्ण धरती, जेवढे जीवजंतू असतील, पशुपक्षी असतील, श्वास घेणारे जेवढे प्राणी, हे सगळे शिवशक्तीपासून तयार झालेले आहेत. भगवान जसं परमपूज्य शेषराव महाराज शंभूचा अवतार आहे, तसं कुलदैवत ह्या बघी माता शक्तीचं रूप आहे, माता पार्वतीचा अवतार आहे. आणि शिव आणि शक्तीमुळं आज हे विश्व, हे पूर्ण ब्रह्मांड तयार झालं. जसं आपण म्हणतो की 9 दुर्गा जेवढे बी असतील, नवरात्र उत्सव आपण साजरे करतो देवीचे, सते 9चे 9 रूप, हे सुद्धा कोणाचे रूप आहे? माता पार्वतीचे रूप आहे, शक्तीचं रूप आहे. या धर्तीवर जेवढ्या देव्या आहेत, कंसरा माता असेल, सप्तशृंगी माता असेल, यहामोगी देवोन्मोग्रा माता असेल, हे सगळे शक्तीचं रूप आहे, माता पार्वतीचं रूप आहे. परमपूज्य शेषराव महाराज, हनुमान दादा म्हणजे मारुती महाराज, हे सुद्धा भगवान शंकराचा अवतार आहे, भगवान शंकराचं रूप आहे. या जगामध्ये भगवान शंकराचे अनेक रूप आहेत, अनेक अवतार आहेत. जालिंदर भगवान शंकराचं रूप आहे, कालभैरव, वीरभद्र, हे सगळे भगवान शंकराचा अंश आहे. त्यांच्या एका एका जटेपासून तयार झालेले. यांच्यामध्ये भीम सुद्धा भगवान शंकराचा अंश आहे. परमपूज्य शेषराव बाबाला, जंगलामध्ये शेषराव बाबाला साक्षात भगवान शंकरानं दर्शन दिलं. बाबाच्या हातावर, शेषराव बाबाच्या हातावर स्वस्तिक, त्रिशूळ, पद्म, रुद्राक्ष, हे सगळ्या प्रकारचे चिन्ह शेषराव बाबाच्या हातावर होते. शेषराव बाबाला भगवान शंकरानंच आपल्यासाठी सेवेसाठी पाठवलेलं होतं. म्हणून त्यांच्या हातून गोरगरीब लोकांची सेवा झाली. काय घेतलं शेषराव बाबाने? 1 रुपया मागितला का दारू सोडण्यासाठी? उलट आपलं कल्याण करून दिलं. उलट आपलं कल्याण करून दिलं. आज आदिवासी ट्रॅक्टरवर फिरतो, आज आदिवासी मोटरसायकलवर, बुलेटवर फिरतो. एक टाइम होता की आपण हाफचंडीवर फिरत होतो. वाईट वाटेल पण खरं आहे. मी स्वतः बच्चा होतो, लहान होतो. 23 वर्षात, 24-25 वर्षा अगोदर मी अक्कलकुव्याच्या कार्यक्रमात बाबासोबत आलो होतो, ते फोटो विकायला, माळी विकायला. त्यावेळेस मी पाहिली कंडिशन आपली. अक्षरशः हाफचड्डीवर आपले आदिवासी लोक दिसायचे. झाडावर जाऊन लोकांनी ती कार्यक्रम, किती पब्लिक होती अक्कलकुव्याला. पण आज राहणीमान टोटल बदललेलं आहे आपलं. आपले पोरं शिकायला लागले, आदिवासींचे पोरं शिकायला लागले, डॉक्टर, इंजिनियर व्हायला लागले. आणि हेच बाबांचं म्हणणं होतं की आपला समाज जो मागे राहिलेला आहे, हा पुढं कसा जाईल? कारण तो ओनर ऑफ द इंडिया, म्हणजे हा देश त्याचा असून तो कसा मागे राहील, त्याला पुढे न्यायचं आहे. म्हणून बाबांनी हे सगळ्यात पहिलं, आता याची दारू सुटली पाहिजे बुवा. पण आता कसं आहे, अनेक वेळेस काय असतं, एखादा माणूस खूप चांगला रस्ता सांगायचा प्रयत्न करतो, पण ज्याला रस्ताच ऐकायचा नाहीये. कसं आहे, ज्याला खरोखर झोप लागली त्याला उठणं सोपं आहे, पण ज्याला झोपाचं नाटक केलं त्याला उठणं अवघड आहे.
आता आदिवासी माणसाला प्रत्येक वेळेस कार्यक्रमातून मी असल, बाबा असल, क्षेत्र बाबा असल, आम्ही सांगत आलो की व्यसनाच्या नादी लागू नका. काही काहीने दारू सोडली, दाढी सुरू केली. काही काहीने दारू सोडली, गांजा चालू केला. पण आणि काही काहीनं सगळंच व्यसन सोडून दिलं, पण मिलन कल्याण मध्ये अटकले. सकाळ संध्याकाळ मिलन आणि कल्याण, मिलन आणि कल्याण. अरे बाबा, कोणाचं भलं झालं मिलन कल्याण? आकडे लावणाऱ्याला भाड्याला पैसे पुरत नाही, माहितीये तुम्हाला. आणि जे अट्टल लावणार आहेत त्यांना माहितीच आहे. शेवटचा 1 रुपया सुद्धा लावून देतात की आता आकडा लागेल, आता आकडा लागेल. 24 घंटे त्याच्या माइंड मध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये दुसरं काहीच राहत नाही. फक्त कुठं प्रसादाचे दाणे जरी दिले त्याला, प्रसादाचे तिच्यातून आकडा काढतो. काय तुम्हाला काय गरज आहे या गोष्टीची? कष्ट करताना तुम्ही तुमचे पैसे वाया घालू नका. एक तर पहिले दारू पित होते, एक तर दारूवाल्याला पैसे नेऊन दिले घरपोच, डॉक्टरला नेऊन दिले, आणि आता तुम्ही आकडेवाल्याला नेऊन देते. मरू नका ना. तेच पैसे तुम्ही तुमच्या पोरांसाठी खर्च करा. त्यांना चांगला ड्रेस घ्या, तुमच्या घराचे पत्र दुरुस्त करा, स्लॅब टाका त्याच्यावरती. सायकलने फिरत असेल तर मोटरसायकल घ्या, पण आकडे लावू नका, पैसे वाया घालू नका, दारू पिऊ नका. साधा गोळा माणूस आहे बिचारा. काही काही इच्छातून गेले, मग ते बुवा बाबा भगत मध्ये गेले. शेषराव बाबा एक असा दैवत आपल्याला भेटलेलं आहे, 24 कॅरेट, जे भोलेनाथानं स्पेशल आपल्यासाठी पाठवलं. कारण तुम्ही पहिलेच भोलेनाथाची माणसं आहे. आदिवासी माणसं सगळ्यात पहिले भोलेनाथाची माणसं आहे. तुम्ही महाकालचे भक्त आहे पहिल्यापासून, आजची नाही. कैलासावर ज्यावेळेस तुम्ही पाहता मालिकामध्ये, महादेवाच्या आसपास कोण लोक होते? पारधी लोक, आदिवासी लोक. आपण महाकालचे भक्त आहे. आणि हे लोक भगवंताला आवडत होते. भोलेनाथाची वारात म्हटल्यानंतर तिच्यामध्ये सगळे गोरगरीब जनता. आपण पहिलेच महाकालचे भक्त आहेत, म्हणून तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा कलंक, दाग नाहीये, कपट नाहीये. तुम्ही 24 कॅरेट माणसं आहे. माझ्या बंधूंना आज या गोगलपाड्यामध्ये मला आणलं. हे शिरीष दादा आम्ही सगळे 23 वर्षापासून हे काम करतो या परिसरामध्ये. मी तर पूर्ण देशामध्ये काम करतो. मला राज्य सरकारने 5-5 पुरस्कार दिले. मी तुमचाच माणूस आहे, मी तुमचाच माणूस आहे. आणि तुमची सेवा करता करता एक दिवस मरीन. शेवटच्या श्वासापर्यंत मी या आदिवासी समाजाची सेवा करीन, एवढं त्यांना. कारण मला तुम्ही, आपला समाज, आपली संस्कृती, कारण याला कुठला डाग नाहीये, बनावट नाहीये. आणि जी गोष्ट बनावट नाहीये ती 24 कॅरेट शुद्ध आहे, सोनं आहे. बाबा गेल्यानंतर तो मंत्र मी लोकांना देतो, ते 1.5 कोटी लोकांना दिला मी. तिच्यामध्ये 60 लाख आपले आदिवासी आहेत, बाकीचे मग बंजारा, मराठा, सगळे या पद्धतीचे लोक. बौद्ध समाज. आपल्या शिरपूरला काही समाजाचं बंधन आहे का की या समाजाचा माणूस येऊ नये म्हणून? आता मागच्या वेळेस आला जैन धर्माचा माणूस होता, त्याला म्हणलं बाबा तुझ्या धर्मात तर दारू पिणं तर बिलकुल नाहीये. पण तो म्हणे मी असा हजारातून एखादा फसलो म्हणे, माझी दारू सोडून द्या. सोडून दिली मी त्याची. आता येता आपल्या दिवशी जैन असेल, शीख असेल, बौद्ध असेल, सर्व समाजाचे लोक आपल्या इथे शिरपूरला येतात, दारू सोडून देतात. कारण या जगात जेवढेही धर्म असतील तर कोणत्याच धर्मात दारूला मान्यता, भले काही काही धर्मामध्ये मांसाहाराला मान्यता आहे, जसं मुसलमान असेल त्यांच्यामध्ये मांसाहाराला छूट आहे. आपला हिंदू धर्म असेल याच्यामध्ये मांसाहाराला थोडी बहुत छूट आहे. पण दारूचा जो आहे, दारू मुसलमान असेल, बौद्ध असेल, हिंदू असेल,
सर्व धर्मामध्ये दारूला हराम म्हटलेलं, हराम म्हटलेलं. कुठल्याही धर्मामध्ये दारूला मान्यता नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की दारू पिल्यानं माणूस राक्षस बनतो, माणूस राहत नाही. बरोबर आहे का? हाच त्याचा अर्थ. आणि शेषराव बाबांना जो आपल्याला धर्म दिला, कोणता धर्म दिला? की चांगले राहा, चांगले वागा, जास्त दिवस जगा, मुलाबाळांची सेवा करा, मुलांना डॉक्टर इंजिनियर बनवा, परिवाराची सेवा करा. काय अवघड आहे हिच्यामध्ये? हिच्यामध्ये काय अवघड आहे? जे राहिले असतील त्यांची आज मी दारू सोडून देतो. मी कोणी जादूगर नाहीये. तर त्या शेषराव बाबाला जी शक्ती, तुम्हाला माहिती बाबामध्ये किती शक्ती होती, शेषराव बाबामध्ये किती शक्ती होती. असा हात जरी केला तर मुखी बोलायला लागत होता, आशीर्वादानं. असा हात जरी केला चांदण्यानं दिसायला लागत होत. असा हात जरी केला शेषराव बाबांना, फक्त आशीर्वाद जरी दिला तर उचलून आणलेला माणूस उठून चालायला लागत होता. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? समजून राहिलं का नाही तुम्हाला? सेलंबेला पाऊस थांबवला शेषराव बाबांना. असा हात केला, पाऊस थांबून दिला. खरं आहे का ना? शेषराव, तुम्ही तुमच्या या डोळ्यानं पाहिला चमत्कार, या डोळ्यानं चमत्कार पाहिला आपल्या लोकांनी की शेषराव बाबांना असा हात वरती केला, पाऊस थांबून दिला. ही ताकद शेषराव बाबामध्ये कुठून आली? भगवान शंकरांना दिली होती. ही गंगा जी आहे, व्यसनमुक्तीची गंगा, आज पण जे ताकद आहे दारू सोडण्याची, ही ताकद शेषराव बाबापासून आलेली आहे. शेषराव बाबाला भगवान शंकरापासून आलेली. ही गंगा भगवान शंकरापासून आली. 2500 मंदिरं झाले त्या शेषराव बाबाची भारतामध्ये. आणि आजही तुम्हाला अनुभव आहे, जर बाबा गेले खरोखर शक्ती बाकी नसती राहिली तर माझ्या हाताने लोकांची दारू सुटली असती का? सरळ. मी म्हणत असतो नेहमी की हे जीवन धन्य केव्हा होतं? जेव्हा तुम्ही पाहता की पुरेपूर वापर झाला. वाटतं का? समजून घ्या, तुम्हाला 100 रुपये दिले कोणा, तर त्या 100 रुपयाचा पुरेपूर तुम्ही उपयोग करून घेतला, आकडे लावण्यासाठी नाही, पण पुरेपूर उपयोग करून घेतला की जेवण केलं, 100 रुपये व्यवस्थित तुमच्या कामासाठी वापरले, तर तुम्ही काय म्हणता? नाही नाही, पैसा वसूल झाला. दुकानात गेलो, दुकानमध्ये गेलो, आपण एखादी वस्तू आणली 200 रुपयाची, तर आपण म्हणतो गॅरंटी आहे ना, गॅरंटी आहे ना, खराब झाली तर वापस आणून देईल. बरोबर आहे? आपल्याला फक्त एवढंच आपल्या मनात असतं की हे 200 रुपयाचे पुरेपूर वसूल झाले पाहिजे. तसं तुमच्या जिंदगी केव्हा वसूल होती? जेव्हा तुमचे मुलं काहीतरी डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, नाहीतरी चला नोकरी नाही बी लागली तर एखाद्या दुकानवर, एखाद्या शेतकरी, त्याला व्यसन नाही काही. बरोबर आहे? मुलाचे मुलं, मुलीचे मुलं, चांगलं घर परिवार, आनंदी आनंद. आणि मग बुढ होऊन ज्यावेळेस तुम्ही मरता त्याला म्हणतात जिंदगी वसूल झाली. पण असं मधातच दारू पिऊन ऍक्सिडेंट झाला, मधातच दारू पिऊन, आता मधात ईश्वराच्या मर्जीनं जो गेला त्याला दुर्दैव म्हणता येईल, पण दारू पिऊन लिव्हर सडून घेणं, दारूमुळे आपली प्रॉपर्टी बर्बाद करणं, याला काय म्हणता येईल? त्यांची बुद्धी पूर्ण जागृत झाली होती. आणि म्हणून ते जे बोलत होते ते सगळं खरं भरत होते. दूरच त्यांना इथं दिसत होत. तुम्ही जर शिरपूरला आले तर कुठं थांबले, कुठे चहा पाणी घेतली, नवरा बायकोच्या मदत काय संवाद झाला, बाबा तिथे सांगत होते. पूर्ण बुद्धी बाबाची जागृत झाली. आणि ज्याची बुद्धी जागृत झालेली असते तो मरून सुद्धा अमर होतो आणि मरून सुद्धा जिवंत राहतो. तो मरून सुद्धा मरत नाही, मरून सुद्धा मरत नाही ज्याची बुद्धी जागृत झाली ती. आजही आमच्या भागामध्ये संत गजानन महाराजांचं मोठं ठिकाण आहे. संत गजानन महाराजांची बुद्धी सुद्धा पूर्ण जागृत झाली होती. त्यांच्या हाताने अनेक चमत्कार झाले, अनेक चमत्कार झाले. शेषराव बाबांनी सुद्धा हजारो चमत्कार केले, त्यांची बुद्धी जागृत झाली होती.
ज्याची बुद्धी जागृत होते तो मरून सुद्धा मरत नाही, त्याची शक्ती अमर राहते आणि जाग्यावर राहते. म्हणून आजही शिरपूरला हजारो लोक येतात आणि दुरुस्त होतात. का? शेषराव बाबाचं तिथे समाधी आहे. पण आज हे जे तीर्थ, शिरपूरचं तीर्थ तुमच्या गावामध्ये तुमच्या समोर आणलं, ते या अजितबाईनं आणि या गोगलपाड्याचे सरपंच, उपसरपंच आणि खास करून रतिलाल सायल्यावाला, आपला रतिलाल यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मला काय म्हणायचं, तुमची जर इच्छा आहे, तुमचं जर कधी उत्साह आहे, तर मी तुमच्या सेवेसाठी कधीही यायला तयार आहे. माझ्या बंधूंनो, किती लोक राहिले आता दारू सोडण्याचे? हात वरती करायचे बाकी आहेत ते हात वरती करा. काय नाही, थोडे लोक आहेत. करा, हात खाली करा, हात खाली करा. जे सोडणारे, नवीन सोडणारे हात वरती करा. करा. आणि ज्यांची सुटलेली आहे ते हात वरती करा. बघा किती समाज सुधारला आपला. उभे राहा. ज्यांची दारू सुटली ते लोक उभे राहा. किती उपकार आहे शेषराव बाबाचे आपल्यावर, खरं सांगा. परमपूज्य शेषराव बाबा की, हर हर महादेव की, यामोगी माता की. थोडस आवाज वाढव की. कल्याण झालं का नाही तुमचं? आता मला सांगा, तुम्ही मला सांगा, जर शेषराव बाबा नसते तर इच्छितले अर्धे गेले असते वर, बरोबर आहे का? अर्धे गेले असते वर. आपण फोटो आणि हार आपल्यावरती, पण आज आपण खाली आहे. ही कृपा सगळी शेषराव बाबाची आहे, बरोबर आहे. हा आशीर्वाद शेषराव बाबाचा आहे. कसा करता? तो जास्त पिलेला आहे. बस बसून वर नको, माझ्या बंधूंनो. जे लोक नवीन सोडायला आले आणि जे गलतीवाले, शक्यतोवर आदिवासी मराठी समजते ना, होऊन जाय ना. हे जे कोरोना आहे ना, कोरोनामध्ये बरेच लोकांनी, काहींनी मृत्यूच्या धाकामारी गलती केली. मृत्यूच्या धाकामारी म्हणजे कशी, की व्हॉट्सअप आणि या मोबाईलवर मेसेज आले की जेवढे दारू पिणारे तेवढेच जगणारे येतात, बाकीचे मरणार आहे. मग तिच्यात आपले जे दारू सोडलेले होते, काही जे पक्केवाले आहेत आपले आदिवासी लोक, जे पक्केवाले, त्यांनी एक ठरवले की बाबा तसा मेलो असतो मी आणि कोरोना झाला तरी मी मरील, पण दारूला हात लावणार नाही, मी तुला वचन दिलेलं आहे. पण काहीने काय केलं, हजारातून 1% आपल्याच आदिवासीतला काहीने काय केलं की जडीबुटीचं औषध आहे बाबा, तिच्यात दारूतच प्यावं लागतं, ते पहिले झाकणं सुरू केली. नंतर मग हळूहळू अर्धे गिलास चालू केले. नंतर मग ते सुरू झालं ना, नंतर मग क्वार्टर आणि मग उशाशी घेऊन झोपायला लागलं. हे अनवर महाराज आहे. हा एक माणूस पक्कावाला माणूस आहे आपला अनवर महाराज, अक्कलकुव्याचा आहे. त्याच्या घरामध्ये बाबाची मूर्ती आहे. फार सेवा करतो तो. 3 कार्यक्रम घेतले माझे चोखी आंबलीला. मागच्या वर्षीचा कार्यक्रम चोखी आंबलीला होता. 3 कार्यक्रम केले, लोकांची सेवा केली, त्यानं घरातून पैसा लावला. मी सांगतो बाबा हो, तुमची सेवा करणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. गरिबांची सेवा करणं सगळ्यात मोठं पुण्य आहे. आणि या अनवर महाराजनं खूप चांगलं काम केलं. तर मग कोरोनामध्ये काहींनी गलती केली. जे गलतीवाले असतील ते उभे राहतात.
आज सभी को माफी कर दूंगा मेरे भाइयों, लेकिन आज के बाद गलती करना नहीं है। ईमानदारी से बोलो, गलती करने के बाद अभी दिमाग ठिकाने में है क्या? क्या हो रहा है? काय होतं? काय असं काय? आणि पिल्यानंतर काय झालं? आवाज नाही आहे? पिल्यानंतर काय नाक दिसत आहे का? मग तो इशाऱ्यानेच बोलतोय, म्हणजे त्याचा आवाज, त्याचं डोकं असं पाहिजे तसं स्थिर नाहीये. डॉक्टर गुलाबराव पवार हा नंदुरबार तालुक्याचा अध्यक्ष घोषित करायचा आहे. गुलाबराव पवार यांनी समोर या, आपल्या रतिलाल भाई बंधारपाडा हे त्यांचा सत्कार करते. गुलाबराव डॉक्टर साहेब यावरती आता शिरपूरला गुरुवारची गोष्ट आहे. गुरुवारची शिरपूरला मी या डॉक्टर सत्कार कर यांना नंदुरबारचा जिल्हा आपला तालुका अध्यक्ष घोषित करण्यात येत आहे. बोला शतगुरु देव की जय. तुला काय झालं? गलती केल्यानंतर काय झालं? इमानदारीने सांग. काय होता? पैसा नाही टिकत तर पैसा आवाळातून येईल का? तू काही काम धंदा केला तरच पैसा येईल ना. तू दारू पितो, आज माफी करून देतो आणि डोकं ठिकाणवर नाहीये तुझं, मी देतो क्लिअर करून. आणि हे पहा, डबल पिली म्हणजे काही ना काही त्याला अनुभव होतो. बरोबर आहे का? चुकीचं बोलतो का मी? नाही तर तुम्ही माफी मागायला कशाला आले असतील? समजा तुम्हाला काहीच अनुभव नसता झाला, तुमचं काही नुकसान नसतं झालं, तर तुम्ही माफी मागायला आले कशाला असते? बरोबर आहे का? बसा खाली. कसं आहे, गलती केल्यानंतर माणूस ठिकाणवर राहतच नाही. गुरुवारची गोष्ट आहे. एक माणूस पुलगाव वर्धा जिल्हा महाराष्ट्रात, हे पूर्ण डोळा सुजला, एकूण पण सुजलं तोंड, आणि म्हणे मी गलती केली. मी म्हणलं काय झालं रे? म्हणे ऍक्सिडेंट झाला आणि गलती केली. 4 वर्ष मस्त राहिलो. म्हणजे बाई मी घरी, आणि मग ते सगळे उठून गेल्यावर त्यानं सांगितलं, बाबा इमानदारी सांगतो ऍक्सिडेंटनी झाला, बाईने ठोकलेलं आहे म्हणे. त्याच्याच बाईने. मी म्हणलं काय इथलं? ते म्हणे पहिली इथली ती मला सेवा करत होती, दारू सुटल्यामुळं मी पैसे बी आणत होतो घरी, मी डोलून दिसलो तर मला पाणी काढत होती म्हणे हातपाय धुवायला. आणि मग तिची इज्जत कसं झालं? ते दारू प्यायला लागला. तिच्या आसपासचे जे ती बाई जे दुसऱ्याला सांगत होती माझा नवरा सुखी झाला, मी सुखी झालो. बरोबर आहे का नाही? आता ह्यो डबल प्यायला लागल्यामुळं तिला शर्मिंदा झाली, शरम वाटल्यासारखे. मग ती सगळ्या राग याच्यावर काढला, तिनं कडी लावून घेतली आणि याला ठोकला. आणि तो आला म्हणतो म्हणे की आता हे कोणाला सांगायची गोष्ट नाही, त्याच्यामुळे काय सांगणार म्हणे, मी सांगतो लोकांना ऍक्सिडेंट झाला. पण इज्जत गेली समाजातली, घरातली बी गेली. म्हणे मला माफी करून द्या, मरेपर्यंत पिणार नाही. मी लगेच माफी करून दिले त्याला, लगेच माफी करून दिले. पण माझं म्हणणं हे आहे की तुम्ही नाव कमवा, इज्जत कमवा, पैसा कमवा, फक्त जिंदगी खराब करू नका. बोला सद्गुरु शेषराव महाराज की, हर हर महादेव की. मी सदैव तुमच्या सोबत आहे. बाबाचा आणि माझा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत. बाबाच्या नामामध्ये शक्ती आहे हे सांगण्याची गरज नाही. फक्त एकच गोष्ट सांगतो मी आपणा सर्वांना, की तुम्ही शपथ घेतली तर पाळा. बरोबर आहे का? शपथ घेतली तर पाळा. बाबाच्या वचनांना अपमान करू नका. आपलं नुकसान आहे त्याच्यात. आपल्या मागच्या काळामध्ये माहिती का आदिवासीमध्ये किती घुसखोरी झाली? 1 लाख नोकऱ्या, 1 लाख, हे रेकॉर्डवर आहे. आदिवासीचं सर्टिफिकेट, खोटं सर्टिफिकेट लावून आपलं आरक्षण दुसऱ्याने घेतलं.
मागच्या काळात 1,00,000 आदिवासीमध्ये दुसऱ्या लोकांनी नोकऱ्या घेतल्या आपल्या. याचं कारण काय? त्या टायमाला कॉम्पिटिशन नव्हती, आपले पोरं शिकलेले कमी होते. पण आता शिकत आहेत. आता आपलं रिझर्वेशन आपण दुसऱ्याला देत नाही. एसटीचं रिझर्वेशन दुसऱ्याला घुसखोरी होऊ द्यायचीच नाही. हे केव्हा नाही होत? आपलेच पोरं शिकायला लागले तेव्हा घुसखोरी होणार, कारण तो तुमचा अधिकार आहे. तो अधिकार कोणी तुमच्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही, कारण तो अधिकार तुम्हाला कायद्याने दिलेला आहे, जुन्या लोकांनी दिलेला आहे. त्याचा पुरेपूर वापर करा ना. आरक्षण दिलं ना, वापर करा त्याचा. पोरं शिकवा, डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, IAS बनवा, IPS बनवा. रिझर्वेशनचा फायदा घ्या. प्रत्येक ठिकाणी घ्या. ट्रॅक्टर मिळतात, शेतीची अवजारं मिळतात. आपल्या आदिवासीला वर आणण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करते. त्याचा वापर करायचा. हे जे पट्टे असतात त्याच्या सहित मिळतं देतं सरकार. त्याचा पुरेपूर वापर करा, दुसऱ्याला वापर करू देऊ नका. माझ्या बंधूंनो, बाबामध्ये किती शक्ती मी 1 मिनिटामध्ये सांगतो. हे आता गांगुर्डे साहेब आहे, हे रंजना माऊली आहे. हे दोघंही मागच्या महिन्यामध्ये शिरपूरला माथा टेकायला येऊन गेले. पेट्रोल पंप आपल्या एसटी साठी होता, त्यांनी अर्ज केलेला होता. महाराष्ट्रातले अर्ज 8 होते, तिच्यामध्ये लकी ड्रॉ. तर ते तिथं माथा टेकून पण आले बिचारे. आणि मला आदल्या दिवशी फोन केला की बाबा आमच्या नावाने एकदा फक्त प्रार्थना करा बाबाजवळ. मी गेलो मंदिरात, अक्षरशः त्या रंजना माऊलीचं नाव घेतलं की बाबा यांचं काम झालं पाहिजे. आपलाच आदिवासी माणूस आहे, त्याचं काम झालं पाहिजे. पेट्रोल पंप मिळणार होता. अक्षरशः माझ्या अंगाला काटे आले त्या 2 सेकंदामध्ये. आणि खरोखर त्यांचं नाव लागलं. त्याच दिवशी त्यांचे ड्रॉ मध्ये कमाल आहे. तर ही गोष्ट फायद्याची होती. आता काही लोक याचा विपरीत परिणाम कसे करतात? महाराज प्रवचन करत असतो, तिच्यातून आकडे काढायचे अजिबात नाही. आपला एक इकडचाच आहे, मी नाव नाही घेत, गणेश बुधावरचा. मी म्हणू पहिले सुरुवातीला मला लक्षात आलं ते की बाबा किती तारखेला येणार आहेत मग तुम्ही. मग आम्ही किती लोक येऊ तिथे, बाबा किती कॅलेंडर देणार आहे तुम्ही. म्हणजे हे जे आकडे मी बोलायचो त्याचा फायदा होतो. ते म्हणे की मग त्याचे गावातले लोक म्हणत होते की महाराज हे जास्त नादी लागला आणि खरोखर याला आकडे पण लागत आहे. पण मग मी काय केलं, आकडे बोलणंच बंद केलं. त्याला म्हणलं, मला नंतर त्यांनी त्याच्या गावातल्या लोकांनी सांगितलं. पण बिलकुल ह्या गोष्टीवर भरोसा करायचा नाहीये. माहितीये का, जुगार कोणाच्या बापाचा नाही, बरोबर आहे का. एवढं महाभारतामध्ये जुगार खेळल्यामुळं 12 वर्ष त्यांना जंगलात जावं लागलं. कोणाला? 5 पांडवांना, 6 द्रौपदी, राजे लोक होते ते, तरी रानावनात काटेकुपट्यात वनवास भोगावं लागला त्यांना, बरोबर आहे का. कशामुळं? फक्त जुगारामुळं. त्या टाइमचा हा जुगारच होता. त्या टाइमचा जुगार तो चौसर म्हणजे जुगारच होता. काय गरज आहे? शास्त्रामध्ये ही गोष्ट लिहून का ठेवली की आमच्या रस्त्याने येऊ नका, बर्बाद होऊ नका. अजिबात तुम्हाला आकडे वगैरे काही असेल सगळं सोडून द्या. तुम्ही मटका वगैरे लावायचा नाही कधीच. जे काय 100, 200, 500 कमवायचे, मुलाबाळात लावायचे, काही बचत करायचे, बँकेत ठेवायचे. मोठे बना ना, वाया कशाला घालता पैसे. सगळ्यांना आशीर्वाद देतो आणि संकल्प देतो. एकदा अजितबाईचा सत्कार मी करणार आहे. हे अजितबाई. आणि पुढच्या वर्षीचा कार्यक्रम मांडवी पाणीचे गुरुजी आणि मांडवी पाणीचे भक्त या. पुढच्या वर्षीचा जन्मजयंतीचा नारळ मांडवी पाणीवाल्या स्वतः भी भाई भक्त भाई आला भी ते उभी रही जाए. मांडवी पाणी या हात जोडून घेतो. सुरेश भाई मोठा जो बी असेल बर का, माळी घ्या, फोटो घ्या, कॅलेंडर घ्या,
2023चं कॅलेंडर आहे. हे बघा, ज्याला घ्यायचं त्याने घ्यायचं बरं, असं काही सक्ती नाही, घेतलंच पाहिजे. संकल्प केला आहे इकडे बोलून द्या बाबा. पण हे 2024चं गुजराती कॅलेंडर आहे आणि मराठी पण आहे. हिच्यामध्ये बाबाचे सगळं फोटो, आपल्या भक्तांचे फोटो, बरं का, मंदिर कुठं कुठं आहे, पुढचे कार्यक्रम काय काय आहे ते सगळं हिच्यामध्ये आहे. तर 2024 तसंही लागणार आहे आता, अजून 1 महिन्यानं, 1 महिना बी नाही, 15. कधी मला बोलवायचं. आता पहा ना तुम्ही, दारू सोडणारे किती लोक आहेत, मुठ्ठीवर, बोटावर मोजण्यासारखे सोडणारे, आणि सुटलेले याला काय म्हणतात तुम्ही, परिवर्तन झालं नाही का? 90% दारू सुटलेले आणि पिणारे किती, फक्त 5-10%. मग हे कशाचा परिणाम आहे? आपल्याच ह्या फिरण्याचा परिणाम आहे. हे जे आपण गावोगावला कार्यक्रम करतो ना, त्याचा परिणाम आहे. लोक सुधारले, सुधारायलाच पाहिजे, माझं म्हणणं ते आहे. नाही तर दारुड्याचं. आणि ज्यांचा सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा, दर्शन बाकी असतं तरी संध्याकाळपर्यंत मी तिथं आहे, चिंता करायची नाही. संकल्प प्रत्येकाने घ्यायचा, आणि ज्यानं गळ्यात माळ ठेवली, माळ असताना नॉनव्हेज खायचं नाही, एवढं ध्यान ठेवा. माळ गळ्यात असताना नॉनव्हेज, मांसाहार करायचं नाही. मांसाहार करायचं असलं तर माळ काढून ठेवायची. पहिले माळ काढायची, नंतर नॉनव्हेज करायचं, नंतर 2-3 दिवसानं पुन्हा माळ टाकायची. ते चालू शकतं, ते चालतं. पण बाबाचा फोटो गळ्यात असताना नॉनव्हेज खायचं नाही. काढून ठेवा ना, काही अडचण नाही, चालू शकतं. म्हणा ओम नमः शिवाय. सर्वजण म्हणा, जोरात म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. म्हणा मी, सर्वजण म्हणा मी आज असा संकल्प करतो की कोणत्याही प्रकारचे व्यसन मी करणार नाही. हा संकल्प मी प्रत्यक्ष परमात्म्याचे दरबारात बसून करीत आहे, याची मला जाणीव आहे. या संकल्पाचा अपमान केल्यास मी प्रत्यक्ष परमात्म्याचे शिक्षेला पात्र नाही. आजपासून परमात्मा मला सद्बुद्धी देव, आशीर्वाद देव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्वांनी हात जोडा. ओम नमः शिवाय. देवाय नमः, भगवती माते नमः. सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुख शांती समृद्धी मिळो, तुम्हाला व तुमच्या मुलाबाळांना उदंड आयुष्य लाभो, असा भव्य आशीर्वाद मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या सर्वांना भोलेनाथाच्या वतीनं, परमपूज्य शेषराव बाबाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपल्या घरादारामध्ये सुख शांती नांदो, तुमची मुलं मोठमोठे अधिकारी बनो, तुमच्या घरामध्ये आनंदी आनंद नांदो, तुम्हाला उदंड आयुष्य नांदो, तुमच्या गावामध्ये आरोग्य नांदो, एकता नांदो, शांती नांदो आणि बरकत नांदो, असा भव्य आशीर्वाद मी आपल्या सर्वांना देतो आणि कार्यक्रम संपला असं घोषित करतो. ओम नमः शिवाय. या मोगी माता की जय, परमपूज्य शेषराव बाबा की जय. जिया भी भाई थोड़ी तो वाला किसी करे ओके जियो